जात आहे. राज्यावरचं कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढत आहे. हे माहीत असताना सुद्धा लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत. शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजना, दुसरी शिधा योजना, अशा अनेक योजना बंद केल्या. आता लाडकी बहीणही बंद करतील. काय करणार आता? हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुकात मतं विकत घेणं म्हणजे हा कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी. ह्या लोकांनी महिलांची मतं विकत घेण्यासाठी वापरली. खरं म्हणजे जाहीरनाम्यात त्यांच्या ज्या दोन प्रमुख घोषणा आहेत, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफ, त्या त्यांच्या घोषणा आहेतच. त्याचं तुम्ही काय करणार आहात हे उत्तर या राज्याच्या जनतेला मिळायला हवं. आणि हे 8,00,000 कोटीच्या वरचं कर्ज, हा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात? तुम्ही आता महाराष्ट्राच्या दरडोई माणसाच्या डोक्यावर किती कर्ज आहे हे तुम्ही करून ठेवलं आहे, त्याचा हिशोब करा. तुमचं कर्ज या राज्याची जनता फेडणार आहे. जो अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्पामध्ये सामाजिक कल्याणाच्या ज्या योजना होत्या त्या कमी दिसतात, मात्र रस्त्यासाठी भरीव निधी दिसतो. याचं कारण काय? याचं कारण असं आहे, तर शक्तीपीठ मार्गाची मागणी कोणी केली होती? शक्तीपीठ मार्गाची मागणी गेल्या काही वर्षामध्ये ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात जे पैसे उकळले गेले, हे रस्ते बनवणारे ठेकेदार आहेत. समृद्धी असेल, शक्तीपीठ असेल, यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले, टेंडर देण्यात आली आणि शेकडो कोटी रुपये काढून घेतले. ते निवडणुकीत वापरले असतील किंवा आमदार खासदार खरेदीसाठी वापरले असतील. शक्तीपीठाच्या संदर्भात शेतकरी भूमी अधिग्रहण करण्याच्या विरोधामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आज हा शेतकरी शक्तीपीठासंदर्भात रस्त्यावर आहे. सर, आज होळी आहे, पण असं असताना देवेंद्र फडणवीस सरकार सभागृहात म्हणतायत की 100 शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलं एअरपोर्टवरती येऊन, आणि ते निवेदन देताना हे 100 शेतकरी जे आहेत, हे जे 100 शेतकरी जे आहेत, हे भारतीय जनता पक्षाचे एजंट असावेत. त्यांच्या माध्यमातून या जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असावेत. सामान्य शेतकरी जो आहे त्याला आपली जमीन द्यायची नाही. मुळात शक्तीपीठाची गरज काय, असा प्रश्न सगळेच विचारतात. आम्ही विरोध करत नाही आहोत. शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. तुमच्याकडे 100 शेतकरी आले म्हणून एक चुकीची योजना जी आहे त्याचे समर्थन होऊ शकत नाही. तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या की ही योजना का महत्वाची आहे. हा जो मार्ग आहे शक्तीपीठाचा का महत्वाचा आहे की फक्त काही ठेकेदार तुमच्या मर्जीतले आहेत, त्यांना काम मिळावं, त्यांची मालामाल व्हावी आणि मग त्या पैशातून उद्या निवडणुका लढाव्यात म्हणून ही शक्तीपीठासारख्या योजना आहेत का? बलुचिस्तान ट्रेन अपहरणवरून पाकिस्तानने भारतावर निराधार आरोप केले. हे सांगितलं की या अपहरणामागे भारताचा हात आहे. भारताचा हात असता अशा मोठ्या कांडामध्ये तर महाराष्ट्रात देशामध्ये अनेक प्रकरणं सहज सोडवली असते ना. आम्ही एवढं धाडस असतं तर चीनने ताब्यात घेतलेली 4000 वर्ग किलोमीटर जमीन सोडवली असती. अरुणाचलमधून चीनला हुसकून लावलं असतं. अशा बऱ्याच गोष्टी करतात. हे उगाचच पाकिस्तानवाले सुद्धा हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय आहे. बलुचिस्तानचा विषय हा पाकिस्तानचा अत्यंत अंतर्गत विषय आहे. त्यांनी तो अत्यंत अंतर्गत पद्धतीनं सोडवायला पाहिजे. भारतामध्ये त्यांनी कोणाला खेचू नये. होळी आहे, वरळीमध्ये लाऊडस्पीकर काढून घेण्यात आले, मात्र दांडियाला परवानगी मिळते, होळीला परवानगी मिळत नाही. होळीला परवानगी मिळत नाहीये. त्यानंतर उद्या गणेश उत्सव येणार आहेत. पीओपीच्या मूर्तींवरती बंदी आणलेली आहे. ज्या वर्षानुवर्ष ज्या आमच्या मूर्ती येत आहेत त्याच्यावरती बंदी आणलेली. हे कसलं हिंदुत्व आहे? वर्षातनं एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधनं आणताय. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. आमच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण खुल्या वातावरणामध्ये होतील हे तुम्ही सांगत होतात ना. मग आता काय झालं?
गणपती उत्सवावर बंधन आहे, दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे, ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते. मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं? तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी लोकांना तुम्ही कोट्यावधी लोकांना तुम्ही का आतमध्ये डुबकी मारायला लावली? आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता. सुधीर मुनगंटीवार यांनी विधान कुछ भवनामध्ये हिंदी में है आपका? उससे नाराज नाही असं म्हणत गाडा मंत्रीपद मिळालं सोडू द्या. सांगितलं. चलिए छोड़ दीजिए. आइए मिश्रा जी. आता कर्ज काढून राज्य चालवलं जात आहे, राज्य लुटलं जात आहे. राज्यावरचं कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढत आहे. हे माहीत असताना सुद्धा लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत. शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजना, दुसरी ती शिधा योजना, अशा अनेक योजना बंद केल्या. आता लाडकी बहीणही बंद करतील. काय करणार आता? हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुकात मतं विकत घेणं म्हणजे हा कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी ह्या लोकांनी महिलांची मतं विकत घेण्यासाठी वापरली. खरं म्हणजे जाहीरनाम्यात त्यांच्या ज्या 2 प्रमुख घोषणा आहेत, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफ, त्या त्यांच्या घोषणा आहेतच. त्याचं तुम्ही काय करणार आहात हे उत्तर या राज्याच्या जनतेला मिळायला हवं. आणि हे 8,00,000 कोटीच्या वरचं कर्ज, हा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात? तुम्ही आता महाराष्ट्राच्या दरडोई माणसाच्या डोक्यावर किती कर्ज आहे हे तुम्ही करून ठेवलं आहे, त्याचा हिशोब करा. तुमचं कर्ज या राज्याची जनता फेडणार आहे. जो अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्पामध्ये सामाजिक कल्याणाच्या ज्या योजना होत्या त्या कमी दिसतात, मात्र रस्त्यासाठी भरीव निधी दिसतो. याचं कारण काय? याचं कारण असं आहे तर शक्तीपीठ मार्गाची मागणी कोणी केली होती? शक्तीपीठ मार्गाची मागणी गेल्या काही वर्षामध्ये ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात जे पैसे उकळले गेले, हे रस्ते बनवणारे ठेकेदार आहेत. समृद्धी असेल, शक्तीपीठ असेल, यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले, टेंडर देण्यात आली आणि शेकडो कोटी रुपये काढून घेतले. ते निवडणुकीत वापरले असतील किंवा आमदार खासदार खरेदीसाठी वापरले असतील. शक्तीपीठाच्या संदर्भात शेतकरी भूमी अधिग्रहण करण्याच्या विरोधामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आज हा शेतकरी शक्तीपीठासंदर्भात रस्त्यावर आहे. सर, आज होळी आहे, पण असं असताना तर देवेंद्र फडणवीस सरकार सभागृहात म्हणतायत की 100 शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलं एअरपोर्टवरती येऊन, आणि ते निवेदन देताना हे 100 शेतकरी जे आहेत, हे जे 100 शेतकरी जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे एजंट असावेत. त्यांच्या माध्यमातून या जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असावेत. सामान्य शेतकरी जो आहे त्याला आपली जमीन द्यायची नाही. मुळात शक्तीपीठाची गरज काय असा प्रश्न सगळेच विचारतात. आम्ही विरोध करत नाही आहोत, शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. तुमच्याकडे 100 शेतकरी आले म्हणून एक चुकीची योजना जी आहे त्याचे समर्थन होऊ शकत नाही.
तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या की ही योजना का महत्वाची आहे. हा जो मार्ग आहे शक्तीपीठाचा का महत्वाचा की फक्त काही ठेकेदार तुमच्या मर्जीतले आहेत त्यांना काम मिळावं, त्यांची मालामाल व्हावी आणि मग त्या पैशातून उद्या निवडणुका लढाव्यात म्हणून ही शक्तीपीठासारख्या योजना आहेत का? बलुचिस्तान ट्रेन अपहरणवरून पाकिस्तानने भारतावर निराधार आरोप केले. हे सांगितले की या अपहरणामागे भारताचा हात आहे. भारताचा हात असता अशा मोठ्या कांडामध्ये तर महाराष्ट्रात देशामध्ये अनेक प्रकरणं सहज सोडवली असते ना. आम्ही एवढं धाडस असलं तर चीनने ताब्यात घेतलेली 4000 किलोमीटर वर्ग किलोमीटर जमीन सोडवली असती. अरुणाचलमधून चीनला हुसकून लावलं असतं. अशा बऱ्याच गोष्टी करतात. हे उगाचच पाकिस्तानवाले सुद्धा हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय आहे. बलुचिस्तानचा विषय हा पाकिस्तानचा अत्यंत अंतर्गत विषय आहे. त्यांनी तो अत्यंत अंतर्गत पद्धतीनं सोडवायला पाहिजे. भारतामध्ये त्यांनी कोणाला खेचू नये. होळी आहे, वरळीमध्ये लाऊडस्पीकर काढून घेण्यात आले, मात्र दांडियाला परवानगी मिळते, होळीला परवानगी मिळत नाही. होळीला परवानगी मिळत नाहीये. त्यानंतर उद्या गणेश उत्सव येणार आहेत. पीओपीच्या मूर्तींवरती बंदी आणलेली आहे. ज्या वर्षानुवर्ष ज्या आमच्या मूर्ती येत आहेत त्याच्यावरती बंदी आणलेली. हे कसलं हिंदुत्व आहे? वर्षातनं एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधनं आणताय. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. आमच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण खुल्या वातावरणामध्ये होतील हे तुम्ही सांगत होतात ना. मग आता काय झालं? गणपती उत्सवावर बंधन आहे, दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे. ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते. मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं? तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना लोकांना तुम्ही कोट्यावधी लोकांना तुम्ही का आतमध्ये डुबकी मारायला लावली? आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता. कुछ हिंदी में है आपका? चलिए छोड़ दीजिए.